कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थांब, मी पण शोधते। लीलाचा फोन आहे आपला। नॉट नाव आई, प्लीज। अरे असं काय करतोयस? हे बघ अभिराम, एवढं सगळं घडलं तरी देखील तिनं फोन केलाय म्हणजे काहीतरी काम नक्कीच असणार। घे ना, एकदाच बोलून घे तिच्यासोबत। हॅलो। हॅलो अंकल, प्लीज चिडू नका, पण मला आत्ताच्या आता तुमच्याशी बोलायचं, प्लीज खाली या। तू इथे आलीयस? तुला एकदा सांगून कळत नाही का ग? थांबा थांबा, फोन ठेवू नका प्लीज। हे बघा, खूप महत्वाचं काम आहे, तुम्हाला यावंच लागेल खाली। हे बघ, मला तुला भेटायचं नाहीये। नाही, हे बघा, फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटापेक्षा जास्त नाही, प्लीज या, प्लीज प्लीज। काय झालं? This girl is impossible. डायरेक्टली खाली येऊन फोन कर। बोल जा तिच्यासोबत जा। उचल ताई, फोन उचल। मला माहिती की तुम्ही खूप चिडलात आणि तुम्हाला माझं तोंड बघायची इच्छा नाहीये, पण खरंच माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, म्हणून मला असं भेटायला यावं लागलं। कामाचं बोल। काय? हाच तर प्रॉब्लेम आहे, समोरच्याचं काय ऐकूनच घेत नाही। इतकी काय घाई असते तुम्हाला? तू काय कालच्या डान्सचे पैसे घ्यायला आलीयस, जसं केकचे पैसे घ्यायला आली होतीस? मी काही मागायला नाही, द्यायला आले। आउट आउट। ओके, बाय। नाही अंकल, ऍक्च्युली छोटासा प्रॉब्लेम झालाय। आता काय झालंय? हा? ते तुम्ही काल म्हणाला होतात ना की त्या शकुनाच्या वस्त्रावर तुमचा आणि तुमच्या होणाऱ्या बायकोचा ठसा उमटायला हवा, तर काल नाही का ते चुकून माझ्या अंगावर हळद पडली ना, तेव्हा चुकून माझ्या हाताचा ठसा या वस्त्रावर उमटलाय। म्हणजे मी धुणार होते, पण मग म्हटलं जर मी धुतलं तर मग तुमच्या हाताचा ठसा पण धुतला जाईल ना, म्हणून ते सारखं वाजतोय माझा फोन। देव, हा बोल ग। ताई कुठे आहेस तू? अगं काय झालं? ताई, आईला काहीतरी होतंय, ती चक्कर येऊन पडली। तू ये ना लवकर घरी प्लीज, मला खूप भीती वाटतेय। बरं आले। मावशी आई, हो बाबा, हे काय? डॉक्टर सांगा ना नक्की काय झालंय? मी काही बोलण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या। तुमच्या मिसेस नक्की किती दिवस उपाशी आहेत? उपाशी? म्हणजे
मावशी आहे तू? म्हणजे यांनी जेवण सोडले ही गोष्ट घरात कोणाला माहित नाहीये. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? जरा बघा त्यांच्याकडे, त्यांनी त्यांची अवस्था काय करून घेतलीये. आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यांना ऍडमिट करा. लो बीपी आणि उपासमार हे असंच चालू राहिलं ना तर त्यांच्या जीवाला धोका आहे. धोका धोका. ॲम्ब्युलन्स बोल. अगं कालिंदी हो, डॉक्टरांशी बोलतोय ना मी, तू थांब ना जरा. मला बोलू देत, माझ्याकडे वेळ वेळ कमी आहे. तुम्ही दोघींची काळजी घ्या. आणि ती तुम्ही दिवाळीला साडी आणली होतीत ना, हा, ती आपल्या लीलाला द्या. हा मावशी, हे काय बोलते सगळं तू? बोलू दे ग मला, बोलू दे. तर वेळ कमी आहे ग माझ्याकडे. कालिंदीचं नको बोलू ग, त्यांची अवस्था काय झाली ती बघ ना. अहो, पण जगण्याचं काही कारणच नाही उरलंय आता. अहो. रेव रेव लीला, नाही रडू नका, रडू नका. माझ्या समोर रडू नका असं, नाहीतर तुमच्या आईला सुखाने मरण येणार नाही. कालिंदी, डॉक्टर तुम्ही सांगा यांना. डॉक्टर सांगा ना आता काय करायचं ना. तुम्ही जरा बाहेर येता का? हो ये. डॉक्टर, तुमच्या मिसेसना कसला तरी मानसिक धक्का बसलाय, त्यामुळे त्यांना डिप्रेशनचा अटॅक आलाय. बघा, पुढचे काही दिवस त्यांना बरं वाटेल असं काहीतरी करा. त्यांना स्ट्रेस येऊ देऊ नका. एक वेळ शरीर आजारी असेल तर ते लवकर बरं करता येतं, पण मनाचा आजार बरं करणं खूप अवघड असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.